हे पहा मित्रांनो, चला आता आपण बनवूया मस्त असं शेवाळ्याचं उपीट। हे बघा शेवाळ्या, तर ह्या शेवाळ्या मस्त अशा मी भाजून घेणार आहे। त्याला चिरलाय मी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, हिरवी मिरची आता चिरणार आहे, कढीपत्ता। हे बघा मस्त अशी हिरवी मिरची आता चिरून घेणार आहे, हिरवी। हे बघा मस्त अशी मिरची चिरलेली आहे, टोमॅटो, कोथिंबीर, कांदा आणि कढीपत्ता। आता इथं मस्त असं मी शेवाळ्या भाजून घेणार आहे। असा खरपूस भाजायच्या आता मस्त अशा शेवाळ्या। बघा मस्त अशा मी शेवाळ्या आता भाजून घेतलेल्या आहेत ताटात। आता मस्त आता थोडे शेंगदाणे पण टाकायचे आहे, शेंगदाणे पण भाजत आहे। शेंगदाणे असते डाग पडलेले आहे, चांगले शेंगदाणे भाजलेले आहेत। चला आता आपण शेवाळ्याच्या उपीटाला फोडणी मारूया। जरा तेल वतूया, जिरं मोहरी टाकूया, मस्त अशी जिरं मोहरी तडतडू देऊया। मस्त अशी आपली जिरं मोहरी तडतडलेली आहे। कढीपत्ता टाकूया, गॅस जरा बारीक करूया, मस्त असा कांदा टाकूया। मस्त कांदा असा ब्राऊन कलर येतो आपण भाजून घेऊया। मग त्यात आपण जरा मिरची टाकूया, हिरवी मिरची टाकून घेऊया। आता त्याच्यात आपण मिरची चांगली तडतडू देऊया। चांगली तडतडलेली आहे। आता आपण त्यात टोमॅटो टाकूया, टोमॅटोमध्ये जरा या मीठ टाकूया, म्हणजे चांगला आपला टोमॅटो भाजून निघेल। मस्त असं आपल्याला हे भाजून झालेलं आहे, टोमॅटो, मिरची, कांदा, कढीपत्ता, जिरं मोहरी। त्यात मस्त अशी आपण हळद टाकून घेऊया। हळद टाकण्याच्या आधी आपण जरा शेंगदाणे तेलात परतूया, म्हणजे जरा खरपूस होतील। हळद टाकूया, 2 चमचे गरम मसाला पावडर टाकूया, मस्त हलवूया। यात गरम पाणी ओतणे का, असं गरम पाणी ओतायचं आणि ह्याला चांगली उकळी फुटू द्यायची। उकळी फुटल्यामुळे आपण ते भाजलेल्या शेवाळ्या ह्यात टाकून द्यायच्या। मीठ टाकून पूर्ण कोथिंबीर टाकून मस्त असं हे करायचं। मस्त असं आपण आता त्याच्यात हे शेवाळ्याचं भात टाकून घेऊया आपण, मस्त असं हलवून।